किंवा काहीच नाही. त्यामुळे आता नसं आजचा ना आमचा दिवस मस्त गुडी गुडी असा नाहीच आहे मुळी. रडत पळत जे आहे आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. रडत पळत म्हटल्यापेक्षा चिडचिड करत जे आहे. आणि त्याचं कारण म्हणजे माझ्या पिऊला झालेली आहे सर्दी आणि आम्ही रात्रभर व्यवस्थित झोपलेलो नाही, म्हणून त्याची जी आहे चिडचिड चाललेली. आता जर म्हणजे एक्झाम नसती तर मी त्याला पाठवलंही नसतं, पण एक्झाम आहे म्हणून मी त्याला पाठवते आहे. आणि मेडिसिन दिल्यानंतर त्याला बरं वाटायला लागलेलं म्हणून पाठवते आहे. त्याच्या पप्पाचं चालू होतं की एखादा पेपर मिस झाला तर चालेल, पण माहिती आहे का आता त्याला ना म्हणजे बरं वाटत होतं, तापही नव्हता आणि नाकही त्याचं मोकळं झालं होतं. आणि आपण मुलांना ना अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी म्हणजे लगेच हार मानायला शिकवायला नाही पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणजे आय बी लाईक ठीक आहे, जाऊ द्या, त्याला फार त्रास झाला तर आपण त्याला घ्यायला जाऊ किंवा मग थोडं त्यालाही सहन करणं शिकू द्या. लगेच थोडंसं बिमार पडलं की मिठीत घेऊन घरात बसवून काहीही फायदा होणार नाही. त्यालाही छोट्या मोठ्या गोष्टींसोबत जे आहे फाईट करता आता आलं पाहिजे. सो त्यामुळे आज मी मनावर मोठा दगड ठेवला आणि त्याला शाळेत पाठवलं. आता ना जस्ट पिहूला खाली सोडून आले. आज पिहूला म्हणजे शाळेत जाऊ द्यावंसंच नव्हतं वाटत मला, पण काय करणार, त्याची एक्झाम चाललेली त्यामुळे पाठवावंच लागलं. एक्झाम नसती ना खरंच पाठवलं नसतं, कारण रात्रभर आम्ही दोघं मायलेकं जे आहोत जागी आहोत. म्हणजे 12 वाजेस्तोवरनं तो छान झोपला. त्यानंतर त्याला खरखर व्हायला लागलं, मम्मा 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 असं त्याचं चालू होतं. एकदा त्याला रात्रीतनं उठून ताप चढला, असं औषधही दिली. पुन्हा तो 4:30 पावणे 5ला उठला. त्याने खूप सारी वॉमिटिंग केली आणि त्यानंतर आम्ही झोपलेलंच नाही. म्हणजे काय सांगू तुम्हाला, मी तर त्याला अशी घट्ट मिठीत नुसतं बसून होती, तोही बसून होता, इवन त्याचे पप्पाही बसून होते. त्यांचंही मन लागत नव्हतं, झोपही येत होती त्यांना, बसल्या बसल्या डुलकी मारत होते, पण तेही झोपले नाहीत. आणि अशा अवस्थेत आता मला पिऊला स्कूलला पाठवावं लागलं. आणि तो बी लाईक हां मम्मा आता मला बरं वाटतंय, माझी एक्झाम आहे, जाऊ दे. मी म्हणजे माझा प्रयत्न होता जाऊ दे, पेपर युनिट टेस्टच आहे, गेला तर जाऊ दे एखादा, पण तो ऐकायला तयार नव्हता. सो कसं तरी पाठवलं त्याला स्कूलला. आणि मला ना पिऊच्या स्कूलची एक गोष्ट बिलकुल आवडत नाही. आरोही जर अशा अवस्थेत स्कूलला गेली असती ना, जशी ती घरातनं निघाली तसं मी तिच्या टीचरला कॉल करू शकत होते. इव्हन फक्त क्लास टीचरच नाही तर सर्व सब्जेक्टच्या टीचरचा नंबर आमच्याकडे असतो. कोणत्याही क्वेरीज असतील, कोणत्याही कंप्लेंट असतील किंवा आरोहीची कंप्लेंट असेल, काहीही आम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. इव्हन कधीही त्या फोन रिसीव्ह करतात. आणि आरोहीला जर बरं नसेल ना, थोडंही बरं नाही वाटलं क्लासमध्ये, क्लास टीचर लगेच कॉल करतात. इवन ज्या टीचरचा क्लास चालू असेल ना त्याही कॉल करतात. तिथनं स्पेशल एक रूम आहे, म्हणजे ॲज अ हॉस्पिटल आहे छोटंसं, तिथे नर्स आहेत, त्या 2-2दा कॉल करतात. म्हणजे इवन एखादी मेडिसिन तिला द्यायचं असेल तर तिला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी रिॲक्शन नाही ना, हे आपल्याकडनं क्लिअर करतात. नंतर तिची काळजी घेतात आणि अर्ध्या तासाने आपल्याला फॉलोअप देत राहतात. हां ती आता बरी आहे, तिला क्लासमध्ये पाठवू का, किंवा तुम्ही लवकर घ्यायला येता का, काय करायचं काय नाही. मी निवांत असते, माझी आरू स्कूलला जाते तर. पण पिहूच्या बाबतीत तसं नाही आहे. पिहूच्या स्कूलमध्ये इव्हन फक्त एक नंबर दिलेला आहे तो ऑफिसचा, आणि ते कधीच रिसीव्ह करत नाहीत. म्हणजे आपण आपलं बाळ त्यांच्याकडे पाठवतोय तर शाळेतनं सुटल्यावरच ते आपल्याला मिळेल. म्हणजे काहीच नाही, कॉन्टॅक्टच नाही करू शकत की त्याची काळजी घ्याल, त्याच्या जेवणाकडे लक्ष द्याल किंवा काहीच नाही. त्यामुळे आता नसं बरं जाऊ देत, बघते मी. आणि आरूचे पप्पा तर आज इतके चिडलेत ना, बोले चुकी केली या शाळेत टाकून, आपण पुढल्या वर्षी किंवा त्याच्या पुढल्या वर्षी जे आहे या शाळेत आपण शिफ्ट करून घेऊ. बघूया तसं काय, पण आज त्याची तब्येत छान राहावी. जाताना औषध दिली त्याला, म्हणजे 4-5 तास तरी त्याचा तापही कंट्रोलमध्ये राहील आणि औषध सर्दीचीही दिली त्यामुळे तीही कंट्रोलमध्ये राहील, होप सो. चला आता गेलाय तो. आता मी माझं किचन आवरते सर्वात आधी तर, आणि त्यानंतर
हां, आणि त्यानंतर आधी गुलाबजाम बनवायला घेते. माझ्या लेकाला इतके प्रचंड आवडतात. मी 2-3 दिवस झाले सतत त्याला आज करते उद्या करते असं जे आहे माझं चाललेलं. काल बघितलं तुम्ही साखर नव्हती त्यामुळे काही बनवणं झालं नाही. आता पहिलं काम मी तेच करते. सर्व कामं आटोपली, त्यानंतर पूजा राहिली होती ती केली आणि फायनली आता गुलाबजाम बनवायला मी सुरुवात करते आहे. ती मुलांना डायरेक्ट असं विलायती पावडरनं गुलाबजामच्या रस्स्यात म्हणा किंवा गुलाबजाममध्ये टाकलेले आवडत नाही, म्हणून मी ना फक्त असं थोडंसं ठेचून फक्त अशी थोडीशी ठेचून इलायची त्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे याचा फ्लेवर जो आहे पाकात उतरतो आणि ही अशीची अशी मला काढून वेगळीही करता येते. इतका वेळसरपणा चाललाय ना आज माझा, सिरियसली काय सांगू. आता इथे कॅमेरा स्टार्ट होता म्हणून हे दिसलं तुम्हाला, पण सकाळपासून म्हणजे काय काय नसेल केलं मी कारनामे, विचारू नका. मी काय केलं, मोबाईल ट्रायपॉडला लावला आणि म्हटलं आता गुलाबजाम बनवते. पण नंतर मला आठवलं अरे पूजा राहिली, पूजा केली आणि मी मोबाईल ट्रायपॉडला लावला हे विसरली. घरभर मोबाईलला शोधला, अर्धा तास गेला माहिती आहे का माझा त्यामध्ये. मोबाईल सापडेनाच. शेवटी डोक्याला हात लावून बसले मी, म्हटलं ठेवला असेल कुठेतरी, कुणाचा तरी कॉल आला तर मग सापडून जाईल, म्हणून मी सोडून दिला तो विषय, खरं सांगते. आणि लगेच आरोहीच्या पप्पाचा 5 मिनिटात कॉल आला, तेव्हा कळलं अरे देवा मोबाईल तर स्टँडलाच आहे. आज इतकं म्हणजे इमॅजिन नाही करू शकत तुम्ही, इतके वेंधळेपणा चालू आहे. तसंच साखर नव्हती आणि त्यामुळे जे आहे काल गुलाबजाम बनले नाहीत. म्हणजे 1 हा कपभर साखर होती आणि आता त्यामध्ये मी फक्त एक्स्ट्राची अर्धा कपच ॲड केली. पण तरी तेवढी जरी साखर नसती ना तर गुलाबजाम खूप पानसट झाले असते. तेवढ्या अर्ध्या कपाने जी पाहिजे ती परफेक्ट चव जी आहे गुलाबजामला येते. आणि आज गुलाबजाम करताना ना म्हणजे एक किस्सा माझ्यासोबत झालेला. नुकतंच लग्न झालेलं होतं, नुकतंच म्हणजे 1-1.5 महिना झाला होता. मी सासरी होते गावी तामशीला. आणि काय झालेलं म्हणजे आपण किती लवकर लोकांना जज करतो किंवा किती लवकर समोरच्याकडनं अपेक्षा करतो हे जाणवतं आहे मला आता. मी किंवा माझ्या घरचे बघा दोघांची ही मेंटॅलिटी तेव्हा सेम होती. म्हणजे आमच्याकडे तेव्हा हा दुसरा सण असेल, पहिला सण नव्हता ॲक्च्युली. माझ्या आईला काकूला वगैरे जे साखरभेटीला बोलवतात ना तसं बोलवलं होतं. सो तेव्हा शिरा केला होता. सो दुसरा सण आला तेव्हाही आमच्याकडे शिरा केलेला होता आणि मला तो बनवता आला नाही सेकंड टाईम. पहिल्यांदा माझ्या जाऊंनी बनवला आणि दुसऱ्यांदा मला बनवायचा होता पण आला नाही. सो सर्व मला हसायला लागले, तुला साधा शिरा येत नाही. आणि झालं काय, अर्ध्याच तासात माझ्या एका नंदेचा फोन आला की गुलाबजाम बनवायचे आणि लगेच माझ्या तोंडातून निघालं अरे यांना म्हणजे गुलाबजाम बनवता येत नाहीत साधे. म्हणजे बघा 2 वेगवेगळे पदार्थ जरी असतील, भयंकर सोपे जरी असतील, फरक इथे परिस्थितीचा, सिच्युएशनचा किंवा आपल्या आपल्या आवडीनिवडीचा किंवा आपल्या घरातल्या म्हणजे आपण जे नेहमी खातो अशा पदार्थांचा असू शकतो. आता आमच्याकडे कोणताही सण असेल, कोणी पाहुणे रावणे आले की सतत गुलाबजाम बनवायचे, त्यामुळे मला ते छान जमायचे. शिरा आमच्याकडे कोणाला कधी आवडलाच नाही, कधी बनवलाच नाही, तर मला तो कसा येईल. आणि माझ्या घरी म्हणजे सासरी असं असायचं की काहीही कार्यक्रम असला, पाहुणे आले, काही शिरा बनवायचे, त्यामुळे आमच्याकडे सर्वांना शिरा परफेक्ट यायचा. म्हणजे लगेच आपण समोरच्याला जज करतो, मागचा पुढचा परिस्थितीचा काहीही म्हणजे विचार न करता. बरं असू देत. फॅन बंद केला मी, कारण फॅन चालू असता तर माझा आवाज तुम्हाला आला नसता. मी म्हणजे वेडी नाही आहे, मी ना कधी कधी वेड्यासारखी अशी सुचवून देते. मीन्स आता म्हणजे आता हे तळताना खूप जास्त गरमी होते मला, असं मी इमॅजिन केलं की कधी एकदाची AC बसेल माझ्या घरात, मस्त थंड थंड राहील माझं घर. आणि लगेच असं इमॅजिन केलं की नवरा येऊन म्हणेल स्नेहा जाऊ दे बेडरूममध्ये तरी कूलरने काम भागतं, पण किचनमध्ये तुला फार गरमी होते, आपण किचनमध्ये AC बसूया आणि बेडरूममध्ये कूलरही चालेल, कारण हवा चालते, पण किचनमध्ये हवा चालणार नाही. आहा किती छान इमॅजिनेशन आहे ना.
आता ते कधी होणार नाही, मला नाही वाटत कधी होणार म्हणून, म्हणजे आपल्यासारख्याला परवडतही नाही बेडरूममध्ये AC, किचनमध्ये AC. पण हां, इमॅजिन करायला काय जातं, इमॅजिन करून जर आनंद मिळत असेल तर काय जातं नाही का. चला, गुलाबजाम बनवता बनवता स्वप्नही रंगवलीत आणि छान वाटलं मला. थोड्या वेळ का असेना माझ्या चेहऱ्यावर मस्त स्माईल आली. तर चला, गुलाबजाम माझे तळून झालेत, पाक बनवून तयार आहे. आता याला थोडं गार होऊ देते, म्हणजे कोमट कोमट म्हणतो आपण तसं, हेही जरा कोमट होऊ देते. नंतर याला काय करते ते शेअर करतेच मी तुमच्यासोबत. बरं चला, स्वप्नात हरवून जे आहे माझा टाईम खूप छान गेला आणि माझे गुलाबजाम इथे बनवून तयार आहेत. आता बऱ्याचदा काय होतं, गुलाबजामनं आतून मस्त जो आहे पाक सोसतात पण आतून कडक राहतात. सो त्यासाठी मी गुलाबजामला फोर्कच्या मदतीने असे होल करते आणि नंतर ते पाकात सोडते. त्यामुळे गुलाबजाम मस्त असे रसरशीत होतात, पाक आतपर्यंत शिरतो आणि मग ते छान लागतात. सो बघा, असे मस्त रसरशीत माझे गुलाबजाम बनवून तयार आहेत. चला आता पिहू येईलच, 10-1 मिनटात येईल तो. आता तोपर्यंत माझे गुलाबजाम आणखी चांगल्या प्रकारे जे आहेत पाक सोक करतील आणि आता जे आहे मी त्याच्या जेवणाची तयारी करते आहे. बेसिकली काही नाही, वरण भात लावला आहे फक्त. आणि बघा, मी म्हणजे प्रत्येक वेळेस डाळीचं तांदळाचं पाणी कधीच वेस्ट घालवत नाही. कितीही घाईत असली ना, मी अशी गंजात काढून ठेवते, नंतर प्लांट्सला देते कारण त्यामध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स असतात जे आपल्या झाडांसाठी खूप जास्त गरजेचे असतात आणि त्याचा रिझल्ट दाखवते बघा मी तुम्हाला. 4-5 दिवसच झाले मी या दोन्हीही प्लांटची अगदी डीप कटिंग केली होती, प्रूनिंग केली होती, तरीसुद्धा त्या छोट्या छोट्या फांद्यांनाही बघा किती सुंदर फुलं उमललीत. बरं चला, आता पिहू आला, त्याला मस्त गरमागरम वरण भात जेवायला देते आणि माझं कालचं क्लिनिंगचं काम कंटिन्यू करते. सो आता थोड्या वेळापूर्वी पिहू आला, त्याला जेवू घातलं, त्याला झोपू घातलं आणि मी लागली माझ्या कामाला. अर्धा 1 तास झाला माझं जे आहे पुसपास थोडीफार राहिलेली ती चाललेली. आणि तुम्हाला दाखवते, ही जी लायटिंग आहे बघा, इथे स्टारची लायटिंग आहे वरच्या साईडला, हे बघा ही. सो ती पुसली मी कापडाने, त्यातच माझे 15 मिनटं गेले कारण छोटे छोटे लाईट आणि स्टार आहेत आतमधून वगैरे, पुसायला वेळ लागला. आणि TV फक्त ही वायर बघा तिथपर्यंत जाते आहे ती वायर, आणि छोट्या मोठ्या वायर त्या क्लीन केल्या. सो माझ्या कपड्याची हालत ही अशी झाली. सो तुम्ही इमॅजिन करू शकता आम्ही किती राखेत राहतो. म्हणून गाईज, इलेक्ट्रिसिटी खूप सांभाळून वापरा. इलेक्ट्रिक जे काय इलेक्ट्रिक तयार करणारे जे लोक असतात ते कसे राहतात बघा तुम्ही. कारण आम्ही इलेक्ट्रिसिटी तयार करणारे बघा किती राखेत राहतो. सो त्यांच्या कष्टाचं थोडंसं जे काय म्हणतो आपण, कृतज्ञता म्हणून जे आहे, खरंच इलेक्ट्रिसिटी जपून वापरा. आपलं तर बिल कमी होतंच त्यानं, पण सरकारवरचा किंवा त्या यंत्रणेवरचा जो लोड आहे तोही कमी होतो. चला, हे माझंच नाही, प्रत्येकच जे इलेक्ट्रिक जनरेट करणारे कर्मचारी आहेत त्यांची अशीच कंडिशन आहे. आता हे फक्त आमच्याकडेच नाही तर महाराष्ट्रात, भारतभर जिथे जिथे वीज तयार होते तिथे सर्वीकडे कॉलनीज आहेत आणि तिथेच राहणं कंपल्सरी असतं. खरं म्हणजे सोपी पडतं, कंपल्सरी नसतं. तुम्ही सिटीमध्ये फ्लॅट वगैरे करून राहू शकता, स्वतःच्या घरून अपडाऊन करू शकता, पण शिफ्टमध्ये ड्युटी असते तेव्हा त्यामुळे मग इथे राहावं लागतं. सो राखेतच राहतो आम्ही, राखच खातो, राखच श्वास घेतो आणि काय. बरं चला, मी जर बडबड करत बसली ना, मी स्वतःला जे दिलेलं टार्गेट आहे ते कधीच कंप्लीट होणार नाही. मला ही विंडो आता क्लीन करायची आहे आणि सोफा आता क्लीन करायचा आहे. सर्व घरनं मी म्हणजे अगदी उत्साहाने क्लीन करते, पण जेव्हा विंडो क्लीन करायची वेळ येते ना तेव्हा खरंच खूप कंटाळा येतो. आणि मला माहीत आहे तुमचंही काहीचं असंच असेल आणि त्याचं कारण फक्त ह्या खाचा. पण तरी हा एक बेस्ट आणि सोपी उपाय आहे माझ्याकडे. हा एक ब्रश आहे बघा माझा पेंटिंगचा, आणि त्याच्याच मदतीने मी फक्त म्हणजे असं ओला करते तो आणि या खाचांमधून फिरवते. बघा किती धूळ लागून येते याला. अगदी लगेच जे आहे खाचा क्लीन होतात. खूपदा शेअर केलेलं आहे मी हे तुमच्यासोबत. आणि चला आता पट्टा माझी विंडो जी आहे मी क्लीन करते.
विंडो क्लीन करण्यात माझा अर्धा ते पाऊण तास गेला, पण अगदी स्वच्छ झाली विंडो आणि त्या खाचा तर म्हणजे चमकायला लागल्यात. आता वेळ झाली होती सोफा चमकवायची. सोफ्यामध्ये इतकी प्रचंड धूळ आहे की काय सांगू. पण जेव्हापासून हा ब्रश आला आहे ना माझ्याकडे, खरं सांगते काम खूप सोपं झालं आहे. आणि आय विश की मी लवकरच एखादं व्हॅक्यूम क्लीनर घ्यावं फक्त या राखेसाठी. खरंच खूप गरज आहे मला त्याची. पण बघू आता, भरपूर गोष्टी आहेत विश लिस्टमध्ये. त्या आधी होतील पूर्ण बहुतेक. व्हॅक्यूम क्लीनरचा नंबर नंतर येईल, पण आय विश माझ्याकडे असावं. पण हा ब्रशही खूप चांगल्या प्रकारे धूळ राख काढायचं काम करतो फ्रेंड्स. खरंच खूप कामाचा आहे. मी टॅग करते, बघा तुम्ही, तुम्हालाही गरजेचं असेल तुम्ही घेऊ शकता. खूप चांगल्या प्रकारे याने पूर्ण सोप्यातनं धूळ काढली, मागून पुढून सर्व. इतकी फ्लोअरवर धूळ झाली होती ना की म्हणजे आणखी मला सोफा क्लीन करायचा होता कापड्याने वगैरे, पण ते शक्य नव्हतं. म्हणून मी आधी जी आहे सर्व धूळ झाडून काढली, घर मस्त पुसलं आणि त्यानंतरच मी पुढचं काम कंटिन्यू करू शकले. म्हणजे घरच्यांची एक छोटीशी चुकीची सवय मला इतकी कामं वाढवून देते ना, काय सांगू. आमच्याकडे सोफ्यावर बसून जेवायचं जे आहे सर्वांना आवड आहे. खाली बसायला कुणी पाहत नाही. आणि काय होतं मग तिथे बऱ्याचदा सांडल्या जातं काही आणि ते असं कडक होऊन बसतं की काय सांगू. शेवटी ते मला असं हातात सॉफ्टवाली घासणी घेऊन ओल्या कपड्याने पुसावं लागतं. लाकडाच्या बाबतीत असं म्हणजे पाण्याचा वापर चांगला नाही, पण मला खरंच सांगते ऑप्शन नसते. बरं चला, सोफा मस्त क्लीन केला आणि आत्ता डायरेक्ट भेटते आहे रात्री 10 वाजता. खूप दिवस झालेत ना रात्रीचा माझ्या गार्डनचा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला नाही. सो म्हटलं चला, सर्व कामं झाले की फक्त 10 मिनटं ना मी माझ्या गार्डनमध्ये अशी येऊन बसते. इतकं बढिया वाटतं काय सांगू. माझ्यासोबत बऱ्याचदा आरोही येते, बऱ्याचदा तिचे पप्पा असतात. खूप शांत वाटतं. सकाळी तर मस्त पक्ष्यांचा चिवचिवाट किंवा ते सकाळचं मस्त कोवळं ऊन येतं, पण आत्ताची जी शांतता असते ना तीही म्हणजे मन असं खूप शांत करते. आणि आमच्या गप्पाही भरपूर होतात माहीत आहे का. हे 10-15 मिनटंच रात्रीचे, पण खूप सारा म्हणजे आमच्या दिवसभरांच्या गप्पांचा पिटारा इथे उघडतो. खूप मस्त वाटतं. बरं चला, आता या गोड गोड म्हणजे दिवसाच्या शेवटासोबत आजचा जो व्हिडिओ आहे तोही मी इथे संपवते. होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. म्हणजे कमेंटमध्ये माझं कौतुकच करा असं नाही म्हणत मी. काही चुकत वगैरे असेल तेही सांगू शकता किंवा कोणत्या नवीन टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल तेही सांगू शकता. बरं चला, स्वतःची काळजी घ्या. बाय.